MA मराठी एमचे पण मराठी 221 साहित्य विचार द्वितीय सत्र पुस्तक 3 समीक्षा पद्धती संहिता लक्षी. विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या पुस्तकातील घटक 1 मधील काही महत्त्वाचे मुद्दे बघितले. घटक 1 संहिता लक्षी समीक्षेचे स्वरूप, यामधील काही मुद्दे बघितले. आता घटक 2 रूपवाद. रूपवाद म्हणजे काय? हा सिद्धांत केव्हा आणि कोणी मांडला? रूपवाद हा समीक्षा सिद्धांत 20व्या शतकातील महत्त्वाचा समीक्षा सिद्धांत आहे आणि रशियन रूपवादातील व्हिक्टर स्लोवस्की, रोमन यॅकोब्सन आणि मुकोरोव्हस्की या समीक्षकांनी मांडलेल्या साहित्य विचारांचा या घटकात आपण परिचय करून घेणार आहोत. रूपवादी समीक्षा साधारणतः 1930 ते 50 या काळात युरोपात उदयास आली. इंग्रजी व अमेरिकन समीक्षकांचा त्यास मोठा हातभार लागला आणि यास नवसमीक्षा असे म्हटले जाऊ लागले. न्यू क्रिटिसिझम किंवा फॉर्मॅलिझम या नावाने तो ओळखला जाऊ लागला आणि जेसी रॅन्सम, विल्यम एमसन, क्लियन ब्रुक्स आणि विमसॅट यांनी या समीक्षेला आपल्या विचारांनी मोठा हातभार लावला. रशियन रूपवादाची मांडणी 1915 पासून रशियामध्ये होऊ लागली. रूपवादाच्या म्हणजे इंग्रजीत त्याला फॉर्मॅलिझम म्हणतात. रूपवादाच्या संदर्भात रशियन विचारवंत समीक्षकांचे प्रभावी स्कूल तयार झाले. त्यास रशियन रूपवाद असे म्हटले जाते. 1930च्या दरम्यान या विचारांचा समीक्षकांचा एक वर्ग रशियात तयार झाला. आणि सामाजिकतेवर भर देणाऱ्या साहित्य विचारांची मर्यादा रशियन रूपवादी समीक्षकांनी लक्षात आणून दिली. वाङ्मयाच्या रचना तत्वांना व तंत्राला महत्त्व मिळाले, त्यामुळे टीका करण्याच्या उद्देशाने फॉर्मॅलिझम हे नाव रूढ झाले व ते कायम राहिले. मॉस्कोच्या भाषा विज्ञान मंडळ व पीटर्सबर्ग साहित्य मंडळ यांनी रशियन रूपवादाची मांडणी केली. बोरिस बॉम, व्हिक्टर स्लोवस्की आणि रोमन यॅकोब्सन यांनी रशियन रूपवादाची मांडणी केली. 1930 मधील रशियातील सामाजिक राजकीय परिस्थितीमुळे झोकेस्लोव्हियामध्ये प्राग लिंग्विस्टिक स्कूल स्थापन झाले. यॅकोब्सन, ॲन मुकोरोव्हस्की व रेन वेलेक यांनी प्राग लिंग्विस्टिक स्कूलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. रशियन रूपवादी समीक्षकांनी साहित्य भाषा व व्यवहार भाषा असा भेद केला आणि व्यवहार भाषेचा उद्देश माहिती देणे, संवाद असा मानला. याउलट साहित्याची भाषा अधिकचे कार्य करत असते, ती स्वायत्त असते. रशियन रूपवाद्यांनी वाङ्मयाच्या भाषा साहित्यशास्त्राची मांडणी केली आणि साहित्या संदर्भातील भाषा तत्वांना त्यांनी लिटररीनेस, साहित्यपणा असं यॅकोब्सनने म्हटले आहे. आता व्हिक्टर स्लोव्हस्की. रशियन समीक्षक व्हिक्टर स्लोव्हस्कीने रूपवादासंदर्भात मांडलेली भूमिका महत्त्वाची आहे. काव्य भाषेचा अभ्यास करणाऱ्या समीक्षक गटाचे नेतृत्व
स्लोवस्कीने केले. रशियन रूपवादी समीक्षकांनी आशयापेक्षा रूपाला महत्त्व दिले, फॉर्मॅलिझमला फॉर्मला महत्त्व दिले, भाषेच्या स्वतंत्र वापराला महत्त्व दिले गेले. शैली वैज्ञानिक साधनांच्या वापराची गोळाबेरीज म्हणजे साहित्य, अशी व्हिक्टर स्लोवस्कीने साहित्याची व्याख्या केली आहे. व्हिक्टरने डिफॅमिलिअरायझेशन ची कल्पना मांडली. डिफॅमिलिअरायझेशन हा इंग्रजी शब्द आहे, त्याचा अर्थ अपरिचितीकरण. फॅमिलिअरायझेशन म्हणजे परिचित आणि डिफॅमिलिअरायझेशन म्हणजे त्याचा विरुद्धार्थी शब्द अपरिचित. परिचित नसलेला म्हणजे अपरिचितीकरणाची कल्पना मांडली व्हिक्टर स्लोवस्कीने. डिफॅमिलिअरायझेशनची म्हणजे जे फॅमिलियर नाही, जे परिचित नाही, जे डिफॅमिलियर आहे, जे अपरिचित आहे, अशा डिफॅमिलिअरायझेशनची म्हणजे अपरिचितीकरणाची कल्पना मांडली व्हिक्टर स्लोवस्कीने. आणि काव्यातील भाषारूपाला खास असे स्थान असते. कवितेत वृत्त, छंद, विविध प्रकारची रूपतत्वे यातून काव्य भाषा घडवली जाते आणि अशा प्रकारच्या रचनेमुळे काव्य भाषेच्या वेगळ्या घाटाची प्रतीती होते. त्यामुळे साहित्य हे सर्वसामान्य भाषेचे अनोखीकरण अथवा अपरिचितीकरण असते आणि साहित्यकृती ही महत्त्वाची नसून त्याच्यातील साहित्याचा अनुभव, संवेदना महत्त्वाचा असतात. हा अनुभव म्हणजेच अपरिचितीकरणाचा अनुभव. म्हणजे स्लोवस्की म्हणतो की दैनंदिन अनुभवाला मानवी मन सरावलेले असते. या सरावलेल्या आकलनाला नित्य न्यूनता प्राप्त करून द्यावी. दैनंदिन सरावपूर्ण गोष्टींना बोथटपणा प्राप्त झालेला असतो, त्या सवयीच्या व नित्य परिचयाच्या झालेल्या असतात. अशा गोष्टींना नवेपणा प्राप्त करून देणे कलेचे कार्य असते, अशी भूमिका स्लोवस्कीने मांडली. कलेतील अशा प्रकारच्या नवीनता वाचक आकलनाची दृष्टी बदलवते. परिचित गोष्टीच अपरिचित बनवलेले असते आणि या अपरिचितमागे भाषा सक्रिय असते. साहित्यातील सुबत्ता अपरिचितीकरण कमी करण्याचा भाग असतो. व्हिक्टर स्लोवस्कीने अपरिचितीकरणाचा म्हणजे डिफॅमिलिअरायझेशनचा सिद्धांत मांडला आणि दररोजच्या जीवनात त्याच्या विषयवस्तूंकडे बघण्याची आपली नजर सरावलेली असते. त्यात नियमितता, स्थिरावलेले संकेत असतात. काही कलावंत अशा विषयवस्तूंचे अपरिचितीकरण करतात, संकेत नियमांचे उल्लंघन करतात, आधीच मोडून टाकतात आणि नवे कानून तयार करतात. असे रूपदृष्ट्या नवे अपरिचित तो घडवीत असतो. भाषा, शब्द, वाक्य, निवेदन, प्रयोग असे नवे संकेत निर्माण करतो. वाङ्मयातील अपरिचितीकरणाची विपुल उदाहरणे आपण बघूया. बाशी मर्ढेकरांच्या कवितेत पाहायला मिळतील. मर्ढेकरांच्या कवितेत घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठी लवकरी वनमाळी गोंगाटला सारा, किंवा डोळे हे जुलमीगडे रोखुनी मज पाहू नका, काढू मी दलना कशी निवडू सके आणि मका. होनाजी बाळांच्या घनश्याम सुंदरा या लोकप्रिय भोपाळची भा. तांबे यांचे डोळे जुलमीगडे या परिचित कवितेचे अपरिचितीकरण मर्ढेकरांनी येथे केले. किंवा सलील वाघ यांची एक संबंध कविता SMS या चिन्हातील रंगनाथ पठार यांची कोंभालगतचा प्रवासी कथा विरामचिन्हविरहित स्वरूपाची आहे. संबंध कथेत एकही विरामचिन्ह वापरलेले नाहीत. यातून असे दिसते की प्राग लिंग्विस्टिक स्कूलच्या विचारसरणीचा रोख हा लिटररी डिव्हाइसकडून कलाकार्याकडे वळलेला दिसतो. डिफॅमिलिअरायझेशनला केंद्रस्थानी ठेवून डिव्हाइस आशयाची पाहणी करू लागतो. रूपवादी अपरिचितकरणाचा मोठा प्रभाव जर्मन नाटककार बर्टॉल्ट ब्रेक्टच्या नाटकावर होतो. ब्रेक्टच्या नाटकातील एलिएनेशन इफेक्ट नाट्यतंत्रामध्ये हा प्रभाव दिसतो. ब्रेक्टच्या नाटकात सामाजिक वास्तवताला महत्त्व आहे, तसेच राजकीय विचार सांगण्यासाठी ही नाटके प्रसिद्ध होती. ॲरिस्टॉटलचा कॅथार्सिस म्हणजेच विरेचन, मराठीत त्याला म्हटलं आहे, सिद्धांतात प्रत्येक नाटकातील व्यक्तिरेखाशी तादात्म्य पावतो. नाटकातील वास्तव हे सत्य मानायला लागतं. ब्रेक्टला मान्य नव्हते. त्याच्या मते प्रेक्षकाची क्रियाशीलता महत्त्वाची मानली. ब्रेक्टला बुर्जवा वास्तववादाचे दोष दाखवायचे होते. नाटककारांना नाट्यानुभवाच्या अपरिचित समाज समस्येचे भान द्यायला पाहिजे, अशी ब्रेक्टची धारणा होती. यासाठी ब्रेक्टने नाट्यतंत्रात खुलेपणा आणला. प्रेक्षक शरांतेपासून तंत्राची सुटका केली, पात्रांचे रूढ ठरीव सचे मोडून टाकले. रूपवादी समीक्षकांनी काव्य भाषेबरोबर कथात्मक साहित्य संदर्भातही त्याची भूमिका मांडली. ॲरिस्टॉटलच्या प्लॉटपेक्षाही वेगळी संकल्पना आहे.
प्लॉटमध्ये केवळ घटनांच्या कार्यकारांसंबंधी साखळी असते. रशियन रूपवादी समीक्षकांनी वाङ्मय अभ्यासाला वैज्ञानिक पद्धतीचे स्वरूप प्राप्त केले. त्यांनी भाषा विज्ञानातील अभ्यासाचा आधार घेतला. साहित्यपणाचे वेगळेपण अनन्यत्व सांगण्यासाठी भाषाविज्ञानाला काही तत्वांचा स्वीकार त्यांनी केला. त्यासाठी त्यांनी साहित्यत्व म्हणजे लिटरेरीनेस ही संकल्पना मांडली. साहित्याच्या स्वायत्तपणाला रशियन रूपवादाला स्वतंत्र मूल्य प्राप्त झाले, त्यामुळे साहित्याच्या बाह्य संदर्भाचे महत्त्व नाहीसे झाले. काव्यभाषेत लक्ष वेधणारी अंगभूत वेदकता ती आशयापेक्षा अर्थापेक्षा तिच्या रूपावर लक्ष केंद्रित करते. लय, नाद, तत्वे, दृश्य, आकाराला त्यामध्ये महत्त्व देणाऱ्या काही कविता मराठीत पुशिरे, गे ग्रेस आणि र. कृ. जोशी यांनी लिहिल्या आहेत. अशा प्रकारे व्हिक्टर स्लोवस्कीने अपरिचितीकरण म्हणजे डिफॅमिलिअरायझेशनची कल्पना मांडली. नियमोल्लंघन. प्राग लिंग्विस्टिक सर्कलमध्ये एक महत्त्वाचे समीक्षक यान मुखर्होव्स्की यांनी फोरग्राऊंडची संकल्पना मांडली. फोरग्राऊंडसाठी मराठीत नियमोल्लंघन असा शब्द वापरला जातो. यान मुखर्होव्स्की यांनी मांडली ही कल्पना. फोरग्राऊंडिंग त्याला मराठीत नियमोल्लंघन म्हणतात, म्हणजे नियमांचे उल्लंघन करणे, नियम न पाळणे. भाषाशास्त्रीय घटकांची जाणीवपूर्वक केलेली सौंदर्यात्मक मोडतोड म्हणजे नियमोल्लंघन. जाणीवपूर्वक सौंदर्याची मोडतोड म्हणजे नियमांचे उल्लंघन अशी त्यांची व्याख्या केली भाषाविषयक सौंदर्यात. मुखर्होव्स्की यांनी एक महत्त्वाची संकल्पना मांडली, ती म्हणजे साहित्य भाषेची सौंदर्यात्मक कार्य, ॲस्थेटिक्स फंक्शन त्याला इंग्रजीत म्हटलंय. एकाच तत्वाची घटकाची विविध कार्य असू शकतात. उदाहरणार्थ चर, प्रार्थना, धर्मस्थळे तसेच वास्तू शिल्पकलेचा नमुना म्हणून त्याकडे पाहिले जाऊ शकते. वास्तुकला म्हणून ते कलेचा उत्तम नमुना असू शकते. त्यानंतर रोमन ॲकोप्सनने प्रभुत्वाची म्हणजे द डॉमिनंट, इंग्रजी शब्द आहे डॉमिनंट म्हणजे प्रभुत्व गाजवणे, वर्चस्व गाजवणे असा अर्थ होतो. ही कल्पना मांडली रोमन ॲकोप्सनने, डॉमिनंटची, प्रभुत्वाची. साहित्यकृतीत काही वर्चस्वादी घटक असतात की जो इतर घटकांवर वर्चस्व गाजवतो. या घटकांवर तो परिणाम करतो, त्याला नियंत्रित वा स्थानांतर तो करतो, तो या साहित्यकृतीला आकार प्राप्त करून देतो. त्यानंतर लेव जाकुबिन्स्कीने काव्यभाषेचा विचार मांडला. काव्यभाषेचा तर रूपवादाची जर विशेष पाहिजे म्हटले तर साहित्याची स्वायत्तता, काव्यभाषा आणि व्यवहार भाषेतला विनियोग भेद, अपरिचितीकरण, काव्यात्मक संरचना, वाङ्मयीन विकास बदल, संरचनेतील गतिशीलता या तत्वांना रशियन रूपवाद्यांनी महत्त्व दिले. आशय आणि रूप अशा परंपरानिष्ठ संज्ञा न वापरता रूपवादी समीक्षाने दव्य सामुग्री, तंत्रमुक्ती अशा संज्ञा, कथात्मक साहित्याचा मूलभूत विचार केला. गोष्ट आणि कथानक असा भेद केला. रूपवादांची संकल्पना ही स्थितीतील नसून ती बदलणारी गतिशील स्वरूपाची असते. रशियन रूपवादी समीक्षकांनी वाङ्मयाकडे बघण्याची नवी दृष्टी दिली. साहित्यात भाषा वापरासंबंधी महत्त्वाचा विचार मांडला. साहित्याचे साहित्यत्व, अपरिचितीकरण, नियमोल्लंघन त्याला फोरग्राऊंडिंग म्हटलंय व वाङ्मय इतिहासासंबंधाचे मौलिक विचार असे मांडले. फॉर्म म्हणजे रूप, डिफॅमिलिअरायझेशन म्हणजे अपरिचितीकरण किंवा अनोखीकरण, लिटरेरीनेस म्हणजे साहित्यत्व, पारिभाषिक शब्द आणि शब्दार्थ. रशियन फॉर्मॅलिझम म्हणजे रशियन रूपवाद, फॅब्युला म्हणजे गोष्ट, प्लॉट म्हणजे कथानक, फंक्शन म्हणजे कार्य किंवा भूमिका. स्वयं अध्ययनाचे प्रश्न आपण बघूया. रूपवाद समीक्षा सिद्धांताविषयी थोडक्यात माहिती लिहा. रूपवाद हा समीक्षा सिद्धांत 20व्या शतकातील महत्त्वाचा समीक्षा सिद्धांत आहे. यापूर्वीच्या काळात साहित्याच्या आशयाला, सामानिकतेला, अनुभव विश्वाला प्राधान्य देणारे चर्चेविषय होते ते रूपवादाने बदलवले. रूपवादी समीक्षा साधारणपणे 1930 ते 1950 या काळात युरोपात उदयास आली. मुखर्होव्स्की यांनी कोणती कल्पना मांडली? मुखर्होव्स्की यांनी फोरग्राऊंडची म्हणजे नियमोल्लंघनची संकल्पना मांडली. फोरग्राऊंडिंगसाठी मराठीत नियमोल्लंघन असा शब्द वापरला जातो. भाषाशास्त्रीय घटकांची जाणीवपूर्वक केलेली सौंदर्यात्मक मोडतोड म्हणजे नियमोल्लंघन अशी त्यांनी व्याख्या केली.
तिसरा प्रश्न, रोमन जॅकोब्सन यांनी कोणती कल्पना मांडली? तर रोमन जॅकोब्सन यांनी प्रभुत्वाची म्हणजे द डॉमिनंट कल्पना मांडली. साहित्यकृतीत काही वर्चस्ववादी घटक असतात, जे घटक इतरांवर वर्चस्व गाजवत असतात. त्यातून साहित्यकृतीला आकार प्राप्त होतो. लोह जॅकोब्सनने कोणता विचार मांडला? लेहो जॅकोबिन्स्कीने काव्य भाषेचा लेव जॅकोबिन्स्कीने कोणता विचार मांडला? तर लेव जॅकोबिन्स्कीने काव्य भाषेचा विचार मांडला. व्यवहार भाषेत भाषा चिन्हांना स्वतंत्र मूल्य प्राप्त होत नाही. अन्न भाषा वापरात नवी अर्थवता प्राप्त होते. साहित्य भाषेत त्या चिन्हांना नाद व काव्य मूल्य प्राप्त होते. तिसरा घटक हे या पुस्तकातील संरचनावाद. 20व्या शतकानंतरच्या संरचनावाद. 20व्या शतकानंतरच्या युरोपीय समीक्षा व्यवहारात एक महत्त्वाचे चर्चाविषय म्हणून संरचनावादाची समीक्षा सिद्धांताकडे पाहिले जाते. भाषेला केंद्रावरती ठेवणाऱ्या या सिद्धांताला आधुनिक भाषाविज्ञान मनोविज्ञानाचे मोठे साह्य प्राप्त झाले. संरचनावादास इंग्रजी स्ट्रक्चरॅलिझम अशी संज्ञा वापरते. स्ट्रक्चर म्हणजे रचना, म्हणजे याच्यात रचनावाद, संरचनावाद रचना केलेली असते. संरचनावाद समीक्षेचा आरंभ 60च्या दशकात मानला जातो. संरचनावादी समीक्षा सिद्धांत व्यूहामागे भाषाविज्ञानातील नवा विचार महत्त्वाचा ठरला. युरोपीय समीक्षा विचारात संरचनावादाचा विचार केंद्रीय ठरला. नवसमीक्षा आणि रूपवादी साहित्य विचारानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणून संरचनावादी समीक्षेत ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. आता संरचनावाद आणि आधुनिक भाषाविज्ञान. संरचनावादी समीक्षा सिद्धांतामुळे भाषाविज्ञानातील विचार केंद्रीय ठरला. 20व्या शतकाच्या आरंभी आधुनिक भाषाविज्ञानात जो नवा विचार मांडला गेला त्यामध्ये युरोपीय अनेक महत्त्वाचे भाषा अभ्यासकांचे विचार होते. शोसूर, चॉम्स्की, ब्लूमफिल्ड या भाषा वैज्ञानिकांच्या लेखनामुळे भाषा सिद्धांताला नवे वळण प्राप्त झाले. संरचनावादाकडे एक अभ्यास पद्धती विचार प्रणाली म्हणून आपण पाहिले जाते. 20व्या शतकातील अस्तित्ववादी तत्त्वज्ञानाच्या साहित्य चर्चेच्या प्रतिक्रियेतून संरचनावादाचा उदय झाला. पुढे तिला सांस्कृतिक बौद्धिक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. रवींद्र किंबहुना यांनी संरचनावादाची दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितली. ती म्हणजे पहिलं वैशिष्ट्य, संरचनावादी समीक्षक आपल्या विचारांची बांधणी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंबून करून करतात व तिच्या बळावरती सिद्धांतन करतात. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे संरचनावादी लेखनामागे आधुनिक भाषाविज्ञानातील मौलिक प्रेरणांचा आणि संकल्पनांचा प्रभाव आहे. या दृष्टिकोनातून आपण संरचनावादाचा विचार करू शकतो. संरचनावादी समीक्षा सिद्धांतांमागे फर्दिनांद द सोसूर या भाषा अभ्यासकाचा विचार मूलगामी ठरला आहे. त्यामुळे सोसूरने मांडलेल्या भाषा विचारांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया. फर्दिनांद द सोसूर या स्विस भाषा वैज्ञानिकाच्या भाषा विचारांना मोठा प्रभाव संरचनावादी समीक्षेवर आहे. जिनिव्हा येथे फर्दिनांदचा जन्म झाला. ग्रीक, लॅटिन आणि संस्कृत भाषा त्याला विद्यार्थी दशेत अवगत होत्या. लिप्झिग विद्यापीठातून त्याने पदवी मिळवली आणि आदिम इंडो युरोपियन भाषेवर सोसूरने विद्यार्थी दशेत प्रबंध सादर केला. बर्लिन विद्यापीठात त्याने संस्कृत भाषेचे अध्ययन केले आणि संस्कृत भाषेवर PhD मिळवून संस्कृत, गोथिक व प्राचीन जर्मन भाषेचा प्राध्यापक म्हणून सोसूरने अध्यापनाचे कार्य केले. सोसूरने 1906 ते 1910 या काळात जिनिव्हा विद्यापीठात वर्गात विद्यार्थ्यांसमोर भाषा विज्ञानावर दिलेली व्याख्याने सोसूरच्या मृत्यूपश्चात 1915 साली प्रकाशित झाली. सोसूरच्या विद्यार्थ्यांनी ती टिपणे ग्रंथरूपाने प्रकाशित केली. कोश डी लिंग्विस्टिक जनरल त्यांचे फ्रेंच भाषेतील पुस्तक 1959 साली इंग्रजीत प्रकाशित झाले. आधुनिक भाषा विज्ञानाच्या परंपरेत फर्दिनांद दी सोसूर या भाषा वैज्ञानिकाच्या लेखनाने या क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले. चिन्हमीमांसेची, त्याला इंग्रजी सेमिओलॉजी, चिन्हमीमांसेची पायाभरणी त्यांनी केली.
कोणत्याही एका कालखंडातील भाषा स्थिर मानून तिचे सूक्ष्म पातळीवर विश्लेषण करण्याची रीत त्यांनी अवलंबली की ज्यामुळे एककालिक भाषाभ्यास पद्धतीला महत्त्व प्राप्त झाले. भाषा म्हणजे ध्वन्यात्मक वार्तात्मक द्रव्यांना एकत्र आणून दिलेला आकार म्हणजे फॉर्म असतो असे तत्व शोषूने मांडले. भाषा व्यवस्थेत आकार महत्त्वाचा ठरतो. त्या घटकांना भाषा व्यवस्थेत अर्थ प्राप्त होतात. शोषूने भाषेची बुद्धिबळाच्या खेळाशी तुलना केली. बुद्धिबळाच्या खेळात जे प्यादी असतात ती लाकूड, प्लॅस्टिक, हस्तिदंत यापासून बनवलेले असतात. बुद्धिबळाच्या पटाबाहेर त्याचे अस्तित्व तुकड्याच्या स्वरूपाचे असते. मात्र या प्याद्यांना आकार प्राप्त होतो. या खेळाच्या नियम व्यवस्थेमुळे बुद्धिबळाच्या पटावर संकेत नियमाने त्यांना मूल्य प्राप्त होते. भाषा संरक्षणे सुद्धा अनेक घटकांचे परस्परावलंबित्व त्यांनी अधोरेखित केले आणि बुद्धिबळाच्या खेळासारखे, बुद्धिबळातल्या प्याद्यासारखे सोशरच्या भाषा विचारातील पुढील सूत्रे महत्त्वाची ठरली. भाषा व्यवस्था आणि भाषा संरचना असा महत्त्वाचा भेद सोशरने केला. यासाठी सोशरने भाषेचे 2 स्तर कल्पले, ल लांग व ल पॅरोल. ल लांग म्हणजे भाषिक व्यवस्था आणि पॅरोल म्हणजे वाचिक वर्तन. ल लांग आणि ल पॅरोल असे भाषाभेदाचे व परस्पर पूरकतेचे प्रतिमान सोसरने मांडले. लांगमध्ये अमूर्त स्वरूपाची भाषिक व्यवस्था असते. संपूर्ण समाजाची भाषेची संकेत व्यवस्था समूहाचा भाषिक व्यवहारावर उभे राहिलेली रचना असते. व्यक्ती निरपेक्ष तिचे असे स्वरूप असते व तर पॅरोलमध्ये व्यक्तिगत स्तरावर वापरली जाणारी संरचना गृहीत धरली आहे. या घटकात व्यक्तीच्या बोलण्याच्या उच्चाराचा खास अशा रीती लकबा असतात. त्यामध्ये व्यक्तीच्या उच्चारात फरकही आढळतो. या भाषेचे स्वरूप व्यक्ती सापेक्ष असते आणि प्रत्येक स्वरूपाचा भाषिक व्यवहार म्हटले जाते. व्यक्ती सापेक्ष म्हणजे व्यक्ती परत्वती बदलते. शब्द आणि त्यातून निष्पन्न होणारा अर्थ कोणत्याही प्रकारचे संबंध नसतात. शब्द हे प्रतीके नाहीत. वर्ड्स आर नॉट सिम्बॉल्स. त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे कार्यकारण संबंध व तर्कसंगती नसते. केवळ त्या भाषिक समूहाची मान्यता त्यास असते. या संमती संबंधावरील चिन्हे व अर्थ यातील संबंध नियत झालेले असतात असा महत्त्वाचा विचार सोसरने मांडला. या संमती संबंधावरील चिन्हे अर्थ सोसरच्या यातील संबंध नियत झालेले असतात. सोसरच्या मते भाषा साईन म्हणजे चिन्हांनी बनलेले असते. चिन्हे 2 गोष्टींनी बनलेले असतात, ते म्हणजे चिन्हक आणि चिन्हित. त्यामुळे सोसर मॉडेल असे म्हणता येईल. चिन्हक आणि चिन्हित. चिन्हक म्हणजे सिग्निफायर आणि चिन्हित म्हणजे सिग्निफाईड आणि चिन्ह म्हणजे साईन. चिन्ह म्हणजे साईन बरोबर चिन्हक भागिले चिन्हित म्हणजे साईन बरोबर सिग्निफायर भागिले सिग्निफाईड. चिन्ह बरोबर चिन्हक भागिले चिन्हित. चिन्हांना अर्थप्राप्त हा त्या भाषा व्यवस्थेतील अंतसंबंधातून होतो. आता चिन्ह आणि चिन्हक आणि चिन्हित याचं छान उदाहरण सोसरने दिलं आहे. उदाहरणार्थ ट्रॅफिक लाईटच्या चिन्ह व्यवस्थेत त्यांचा वापर करता येईल. लाल, पिवळा, हिरवा ट्रॅफिक लाईट. आता लाल म्हणजे चिन्हक, सिग्निफायर म्हणजे आपल्याला सिग्निफाय करतं, आपल्याला असं दर्शवतं थांबा, स्टॉप, म्हणून ते झालं चिन्हक, सिग्निफायर झालं. आणि चिन्हित म्हणजे सिग्निफाईड करतं आपल्याला थांबणे, वाट पाहणे. थांबा, वाट पहा हे झालं आपल्याला चिन्हित करतं. कोणतं चिन्हक चिन्हित करतं? लाल हा रंग, लाल लाईट आपल्याला सिग्निफाईड करतो, चिन्हित करतो की थांबा, वाट पहा. वरील लाल या चिन्हाला अर्थप्राप्ती ट्रॅफिक व्यवस्थेच्या परिघातच. लाल म्हणजे थांबा, हिरवा म्हणजे जा, पिवळा म्हणजे एकमेकांच्या सामंजस्याने हळूहळू वाहने चालवा. तर या व्यवस्थेचे व्याकरण माहीत असेल तर चिन्हक व चिन्हित यातील सहसंबंध आर्बिटरी आहे,
म्हणजे तर्कही नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अर्थप्राप्ती ही प्राप्त चिन्हक व इतर सर्व चिन्हकांच्या मधील फरक, भेद, डिफरन्स यातून मिळत असतो. उदाहरणार्थ लाल हे पिवळा किंवा हिरवा नाही, किंवा लाल हे हिरव्याच्या विरुद्ध आहे. भाषा ही अशा विविध चिन्ह व्यवस्थेतील एक व्यवस्था आहे. अशा चिन्ह व्यवस्थांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे चिन्ह विज्ञान. रोला बार्थने विविध सामाजिक रीतींचा संरक्षणवादी पद्धतीने अभ्यास कसा करता येतो हे दाखवले. आता संरक्षणाची समीक्षा साहित्य दुसऱ्या क्रमांकाची चिन्हात्मक व्यवस्था मानली जाते. व्लादिमीर प्रॉप या संरक्षण समीक्षकाने रशियन परिकथांचा अभ्यास केला. या अभ्यासात त्याला असे आढळले की सर्व कथा 31 प्रकारच्या मूलभूत फंक्शन्सवर आधारल्या आहे. नायक, नायिका, खलनायक, चित्रणातील काही समान सूत्राधारे वरील निष्कर्षापर्यंत पोचला. आणि संरक्षणवादी अभ्यासकांनी भाषाशास्त्रीय अभ्यासासाठी संहितेच्या सूक्ष्म अभ्यासातून संरचना शोधल्या. बाच्या इंट्रोडक्शन टू स्ट्रक्चर ॲनालिसिस ऑफ नॅरेटिव्ह्ज या ग्रंथात निवेदन तंत्राचा अभ्यास मांडला. आणि टोडोरोव ग्रायमस यांनी निवेदनाच्या विविध अंगाचा अभ्यास करून संरचनावादी निवेदनशास्त्र म्हणजे नॅरेटोलॉजीची निर्मिती केली. आता संरक्षणवाद आणि प्राग प्रणाली. रशियन रूपवादी चळवळीतील काही समीक्षकांनी एकत्र येऊन तयार केलेल्या अभ्यास गटाला प्राग स्कूल असे म्हटले जाते. रोमन ॲकोस्पन हा त्याचा पुरस्कर्ता. साहित्यिक क्षमता. जोनाथन कुलर या समीक्षकाने स्ट्रक्चरलिस्ट पोएटिक्स या ग्रंथात वाचक केंद्रीय विश्लेषणावर भर दिला. सुजाण वाचकाला संहिताचे अर्थ कसे लावायचे कळते. वाचन प्रक्रियेतून एकच संहितेचे विविध आकलने होऊ शकतात. वाचकांचे विविध अर्थ वेगळे असले तरी वाचन विश्लेषणाची पद्धत एकच असते. लिटररी कॉम्पिटन्स अशी एक संकल्पना जोनाथन कुलरने मांडली. आणि मिलिंद मानस यांनी लिटररी कॉम्पिटन्स या संज्ञेसाठी साहित्यिक क्षमता अशी संज्ञा वापरली आहे. नोम चॉम्स्कीने भाषिक क्षमतेचा विचार मांडलेला आहे. जोनाथन कुलरने साहित्यिक क्षमतेसंबंधी नॅरेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स अशी संकल्पना मांडली. मिलिंद मानस यांनी त्याचे भाषांतर करार व्यवस्था असे केले आहे. साहित्याचे संज्ञापन करून यावरून साहित्यिक करार असे नाव दिले. संरक्षणवादी भाषाविषयक प्रतिमानाच्या संदर्भात महत्त्वाचा विचार मांडला गेला. सोश्यूर ज्याला पॅराडायग्मॅटिक आणि सिंटॅग्मॅटिक ॲक्सिस असे म्हणतो. हे दोन्ही घटक उभ्या आडव्या अक्षावर असतात. उभ्या अक्षावर एकच व्याकरणिक वर्गातील शब्द असतात आणि आडव्या अक्षावरचे शब्द सरळ रेषीय कालबद्ध असतात. आडव्या अक्षावरील शब्दातून कथन आणि निवेदन साकारते. ॲकोब्सनने भाषाविषयक सूत्रांची सुव्यवस्थितरित्या मांडणी केली. भाषा संदेशनात ॲकोब्सन 6 घटक कल्पले. त्यांनी 6 घटकाच्या माध्यमातून भाषा विविध प्रकारची आविष्कारात्मक, आवाहक, संदर्भनिष्ठ, काव्यात्मक, संपर्कनिष्ठ आणि चिन्ह व्यवस्थात्मक अशी कार्य भाषा साधली जाईल असं म्हणतो ॲकोब्सन. आता बख्तिन कुल आपण बघूया. 20व्या शतकात बख्तिन या समीक्षकाने मांडलेला हा विचार महत्त्वाचा ठरला. बख्तिन स्कूल म्हणून तो नावारूपाला आला. रशियन रूपवादाचा हा विचार कधी भाग नव्हता. रूपवादाचा हा विचार म्हणजे रशियन रूपवादात हा विचार नव्हता. रशियन समीक्षक मिखाईल बख्तिन, पेवेल मेडवेदेव व व्हॅलेंटिन बोलोशिनोव यांचा या स्कूलमध्ये समावेश होता. रशियन समीक्षक मिखाईल बख्तिन, पेवेल मेडवेदेव आणि व्हॅलेंटिन बोलोशिनोव यांचा या स्कूलमध्ये समावेश होता. आणि मेडवेदेवचे द फॉर्मल मेथड इन लिटररी स्कॉलरशिप, अ क्रिटिकल इंट्रोडक्शन द सोशियल पोएटिक्स या ग्रंथात रशियन रूपवादावर टीका होती. वाङ्मयात सामाजिक आर्थिक परिप्रेक्ष्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न झाला. बख्तिनने प्रॉब्लेम्स ऑफ दोस्तोयेव्स्कीज पोएटिक्स, द डायलॉजिक्स, इमॅजिनेशन, डिस्कोर्स इन द नॉव्हेल हे ग्रंथ लिहिले. बख्तिनने संवादात्मकता म्हणजे डायलॉग, संकर प्रक्रिया म्हणजे हायब्रिडायझेशन आणि भिन्न भाषिकता म्हणजे हेट्रोग्लोसिया
व स्वर संयोजन म्हणजे ऑर्केस्ट्रेशन या संकल्पना मांडल्या बख्तींनी. यातील बख्तींनी प्रॉब्लेम्स ऑफ दोस्तोयेव्स्कीज पोएटिक्स, द डायलॉजिक्स, इमॅजिनेशन, डिस्कोर्स इन द नॉव्हेल हे ग्रंथ लिहिले. बख्तींनी परत संवादात्मकता, संकर प्रक्रिया, भिन्न भाषिकता व स्वर संयोजन या संकल्पना मांडल्या. यातील भिन्न भाषिकता हा संवादातील अर्थाचे निर्धारण करणारा महत्त्वाचा घटक मानला. हा इतरांना वगळतो व एकच अर्थ निश्चित करतो. भाषा ही एक आवाजी नसते, परंतु तशी बनवली जाते. मिखाईल बख्तींनी सोसूरच्या भाषाविषयक विचाराबद्दल आक्षेप घेतला. सोसूरचा भाषाविचार अनैतिहासिक आहे असे सांगितले. भाषा ही संकेतबद्ध व्यवस्था असते, ती त्या काळात परिपूर्ण असते. तसेच कोणत्याही काळातील एखादी स्थिर बिंदू कल्पून भाषेचा शास्त्रीय अभ्यास करतात त्यावर बख्तींनी आक्षेप घेतला. बख्तींच्या मते भाषिक उच्चार हा सामाजिक अर्थांनी भरलेला असतो. भाषा व्यवस्था ही असामाजिक व स्वतंत्र गोष्ट नाही. प्रत्येक शब्द संकेत म्हणजे व्हर्बल साईन हा त्या काळच्या वर्ग संघर्षाचा आखाडाच असतो, ज्यामध्ये त्या काळातील वर्चस्वादी वर्ग शब्दांचे अर्थ मर्यादित करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे चिन्हांना एक भाषा जीवन युनिक सेंटेच्युअल प्राप्त होतो. युनिक सेंटेच्युअल म्हणजे एकच सेंटेन्स, जे एक आवाजीपणाचे अस्तित्व वर्ग संघर्षात स्पष्ट जाणवू लागते व त्यातून भाषेतील अनेक आवाजीपण प्रकट होऊ लागते, असे बख्तींचे मत आहे. बख्तींच्या मते लिओ टॉल्स्टॉयच्या कादंबऱ्या एक आवाजी आहेत. पात्रांच्या बोलण्यात लेखक कमीत कमी हस्तक्षेप करतो. या कादंबरीतील इतर आवाज लेखकाच्या नियंत्रित हेतूमुळे दबले गेले आहेत. लेखकाचा आवाज इतर आवाजांना दुय्यम करतो. दोस्तोयेव्स्कीच्या कादंबऱ्या या अनेक आवाजी, पॉलिफोनिक और डायलॉग असल्यामुळे अलेखकीय, अवर्चस्ववादी म्हणजे नॉन ऑथॉरिटेरियन आहेत. या कादंबरीतील दृष्टिकोन हा स्वतंत्र स्वरूपाचा आहे. त्यांच्या कादंबरीतील एकात्मता परस्पराविरुद्ध कल्पनाच्या व आवाजाच्या परस्पर संबंधातून आकाराला आलेली आहे. बख्तींनी कार्निव्हलची संकल्पना मांडली. सर्व प्रकारच्या जुळण्या व साहित्य प्रकारच्या संदर्भात ही संकल्पना त्यांनी मांडली. कार्निव्हलची संकल्पना बख्तींनी साहित्य प्रकारामध्ये परिवर्तनामध्ये खास कार्निव्हलमधून निर्माण झालेले विश्वभान असल्याचे तो नमूद करतो. विशिष्ट काळात लोकांकडून सादर होणारी लोकसादरीकरणे आणि मिरवणुकांना कार्निव्हल म्हणता येईल. या सादरीकरणात दुसऱ्या जगाची निर्मिती असते. नट आणि प्रेक्षक यातील अंतर कमी केलेले असतात. त्यात उत्स्फूर्तपणा असते. प्रत्यक्षातल्या श्रेणीव्यवस्था नाहीशा केलेल्या असतात. तर पारिभाषिक शब्द आणि शब्दार्थ आपण ह्या घटकातील पाहूया. सेमिओलॉजी म्हणजे चिन्ह मीमांसा, साईन म्हणजे चिन्ह, सिग्निफायर म्हणजे चिन्हक, सिग्निफाईड म्हणजे चिन्हित, लांग म्हणजे भाषिक व्यवस्था आणि पॅरोल म्हणजे वाचिक वर्तन, फोरग्राउंडिंग म्हणजे पूर्वभूमीकरण म्हणजे नियमोल्लंघन असाही शब्द आहे. लिटररी कॉम्पिटन्स म्हणजे साहित्यिक क्षमता. स्वयं अध्ययनाचे प्रश्न आपण बघूया. संरक्षणवाद व आधुनिक भाषाविज्ञान याविषयी थोडक्यात माहिती लिहा. संरक्षण आणि समीक्षा सिद्धांत विभागाने भाषाविज्ञानातील नवा विचार महत्त्वाचा ठरला आणि संरक्षण आणि समीक्षा विचारामुळे साहित्य विचाराला नवी परिमाणे प्राप्त झाली आणि आधुनिक भाषाविज्ञानात जो नवा विचार मांडला गेला त्यामध्ये युरोपातील अनेक भाषा अभ्यासकांचे विचार महत्त्वाचे ठरले. प्रश्न दुसरा. रवींद्र किंबहुना यांनी सांगितलेली संरक्षणवादाची 2 वैशिष्ट्ये सांगा. पहिलं वैशिष्ट्य रवींद्र किंबहुना यांनी सांगितलेलं म्हणजे संरक्षण आणि समीक्षक आपल्या विचारांची बांधणी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून करतात व तिच्या बळावर धीट सिद्धांतन करतात. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे संरक्षण लेखनामध्ये आधुनिक भाषाविज्ञानातील मौलिक प्रेरणांचा आणि संकल्पनांचा प्रभाव आहे. प्रश्न तिसरा. फर्दिनांद दी सोसूर याविषयी माहिती लिहा. फर्दिनांद यांचा जन्म जिनिव्हा येथे झाला. ग्रीक, लॅटिन, संस्कृत भाषा त्यांना विद्यार्थी दशेतच अवगत होत्या. लिप्झिग विद्यापीठात त्यांनी पदवी मिळवली. आदिम इंडो युरोपियन भाषेवर सोसूर यांनी प्रबंध सादर केला आणि संस्कृत भाषेवर त्यांनी PhD प्राप्त केली. प्रश्न चौथा. संरक्षणवाद प्रागप्रणालीविषयी सांगा. रशियन रूपवादी चळवळीतील काही समीक्षकांनी एकत्र येऊन तयार झालेल्या अभ्यास गटाला प्राग स्कूल असे म्हणतात.
रोमन याकोस्पन त्यांचा पुरस्कर्ता होता. त्याचे संरक्षण भाषा विज्ञान, साहित्य विचार व सौंदर्यशास्त्र संबंधित सिद्धांतात या प्रणालीने केले आहे. आपण ह्या पुस्तकातील घटक 2 व घटक 3 यामधील महत्त्वाचे मुद्दे बघितले. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.